प्रहारचे आमदार बच्चू कडू मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झालेत। कडू जरांगेंच्या मोर्चात सहभागी होणार आहेत। 20 जानेवारीपासून अंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा निघणार आहे। या मोर्चाचा मुक्काम आणि ठिकाण आज ठरणार आहे। त्यामुळेच कडू आणि जरांगे भेटीत आणखी काय चर्चा होतीये? कडू हे सरकारच्या शिष्टमंडळात होते, त्यामुळे सरकारकडून काही निरोप घेऊन आलेत का, याकडेही सर्वांचं लक्ष आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून। नितेश, भेटीत नेमकं काय काय झालेलं आहे? कडू सहभागी होणार, या व्यतिरिक्त आणखी काय चर्चा? नुकतीच जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे। अंतरवाली सराटीतील उपोषण स्थळी ही चर्चा होत आहे। 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे पायी मोर्चा काढणार आहे आणि त्या ठिकाणी ते आमरण उपोषण करणार आहे। त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे। बच्चू कडू यांचा प्रयत्न असा आहे की शक्यतोवर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस काढण्यात येऊ नये, कारण सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत आहे आणि सरकार काय प्रयत्न करत आहे याची माहिती बच्चू कडू हे जरांगे पाटील यांना देत आहे। मात्र जर चर्चा सकारात्मक झाली नाही सरकार सोबत, तर मी सुद्धा या पायी मोर्चामध्ये सहभागी होईल, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती बच्चू कडू यांनी दिलेली आहे। मात्र त्यांचा प्रयत्न असाच असणार आहे की पायी मोर्चा मुंबईला काढण्यात येऊ नये, कारण तिथल्या नागरिकांना एक प्रकारची अडचण या मोर्चामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे सरकारवर काहीसा दबाव जो आहे तो पाहायला मिळतोय, असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। नक्कीच आता काय निर्णय घेतला जातोय याकडे लक्ष असेलच। तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर यावेळी बच्चू कडूंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूया। की आज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी तुम्ही आलेला आहात, काय नेमकं नियोजन आहे बैठकीचं? आता आंदोलनाचं नियोजन कसं आणि त्याच्यातून काही मार्ग निघते काय, या दोन्ही गोष्टीसाठी मी इथं आलो आहे। मला असं वाटतं का काही गोष्टी आपण आंदोलनापूर्वी जर करून घेता आल्या आणि समाजाचं भलं होत असेल त्याच्यामध्ये सगळ्यांचं, तर ते अगोदरच पूर्ण होत असेल तर ते सोन्याहून पिवळं आहे, तशी एक चर्चा आम्ही करतोय आणि त्या माध्यमातून कसं समोर जातोय ते पाहू। बर, पण जरांगे पाटील 20 तारखेच्या जो पायी मोर्चा आहे त्यावर कायम आहे आणि ते त्यांचा एक शब्द चर्चेतला जो आहे त्यावरून चर्चा रखडलेली आहे, तो म्हणजे सोयऱ्या हा शब्द। तर त्यानुसार काय नेमकी तुम्ही चर्चा करणार आहात? पायी आंदोलनात आम्ही पण ठाम आहोत, मी पण आहे, मी पण येणार आहोत पायी, कारण आम्ही जे शब्द दिला ते शब्द आपण कुठेही म्हणजे टाळतो असं नाही आहे। दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मी सुद्धा सहभागी होईल। आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली व्याख्या, या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू। मला वाटतं एक शेवटचा टप्पा तो शिकत बाकी राहिलेला आहे। आपण सरकारी दप्तरीमध्ये काही पुरावे भेटत नाही म्हणून आपण त्र्यंबकेश्वर, राक्षस भवन किंवा लसीकरण झालं होतं, गव्हर्नमेंटनंच ते केलं होतं, त्याच्यातले काही नोंदी घेऊन अधिकाधिक दाखले भेटून याच्यासाठी प्रयत्न सरकार आहे आणि म्हणूनच ते अधिसूचना आपण सरकारनं काढलेली आहे। तर त्यामध्ये अधिक काही सुटू शकतं म्हणून आपण सगळे सोरेवर येतो आहे। तर ते जर व्यवस्थित झालं तर मला वाटतं एक चांगला निर्णय होऊ शकतो। ओके, धन्यवाद भाऊ।